तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती गाणं गुणगुणतच घरी येतो आणि अक्षराला समोर बघून तो खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर तो अक्षराला प्रोजेक्ट मिळाल्याची खुशखबरी देतो. त्यामुळे अक्षरासुद्धा खूप खुश होते आणि मग त्यावेळी ती अधिपतीला गाणं गुणगुणताना ऐकते आणि ती मनाशी विचार करते की बाबा जे म्हणत होते ते अगदी खरं आहे. अधिपतींच्या गळ्यात सूर आहे. मात्र त्यावेळी अधिपती तिला विचारतो की काय झालं मास्तरीनबाई, कुठे हरवलात? त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती तुम्ही खरंच किती छान गाणं गाता. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला गाणं गायला सांगते. मात्र अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई आमचा आवाज कुठे एवढा छान आहे, आम्ही फक्त सहजच गुणगुणत होतो. मात्र अक्षरा त्याला खूप आग्रह करते. त्यामुळे अधिपती तिच्यासाठी गाणं गुणगुणतो. तर अक्षरा त्याच्याकडे आग्रह करत म्हणते की मला असं वाटतं की तुम्ही गाणं शिकावं, तुम्ही खरंच खूप छान गाणं गाता. मात्र ते ऐकून अधिपती हसू लागतो. तर दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की मी जसा तुझ्यावर डिपेंड होतो ना तसाच आता अक्षरावर डिपेंड आहे आणि मला खात्री आहे की जर त्या मुलीने एखादी गोष्ट हातात घेतली ना तर ती गोष्ट ती पूर्ण करणारच, कारण तीसुद्धा तुझ्यासारखी खूप जिद्दी आहे. आणि मग त्याचवेळी ओंकार आणि रवी त्या ठिकाणी येतात. ते विचारतात की काय झालं मोठे मालक, तुम्हाला कुठे बाहेर जायचं होतं का? आणि त्यावर चारुहास सर म्हणतात नाही रे, आणि आता जर मला कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी एकटा जाऊ शकतो. मी तुम्हाला सहजच इथे बोलावलं, तुमची चौकशी करायची होती म्हणून. आणि मग तो त्यांना फॅक्टरीबद्दल, त्यांच्या कामाबद्दल विचारतो. ते दोघेही फॅक्टरीचं काम व्यवस्थित सुरू असल्याचं सांगतात आणि नवीन प्रोजेक्ट मिळाल्याबद्दलही सांगतात. त्यामुळे चारुहास सर खूप खुश होतात. मग त्यानंतर ते या दोघांना विचारतात की अधिपती नीट काम करतो ना, व्यवस्थित लक्ष देतो ना? आणि त्यावर ते कौतुकाने सांगतात की हो, अधिपती खरंच खूप छान काम करतो, त्याने आपल्या फॅक्टरीची खूप प्रगती केली आहे. आणि वहिनीसाहेबसुद्धा त्याला भक्कम साथ देतात. आणि ते ऐकून चारुहास सरांना तर खूप आनंद होतो. आणि मग ते या दोघांना सांगतात की मलासुद्धा तुम्ही फॅक्टरीबद्दल माहिती देत जा, कारण आता बरीच वर्ष झाली मला काही माहितीच नाही. आणि त्यावर ते दोघे हो म्हणतात आणि मग त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडतात. तर चारुहास सर चारू मॅडमच्या फोटोकडे बघत म्हणत असतात की बघितलं ना, आपल्या मुलांची प्रगती ऐकायला किती छान वाटतं ते. आणि आपला अधिपती अगदी तुझ्यासारखाच हुशार आहे. माझी खात्री आहे की तो सुद्धा गाणं नक्की शिकेल. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीकडे आग्रह करत असते की तुम्ही खरंच खूप छान गाणं गुणगुणता, तुम्ही खरंच गाणं शिकायला हवं. मात्र अधिपती काही तयार होत नसतो. तो अक्षराला विचारत असतो की तुम्ही कधी ऐकलं आम्हाला गाणं गुणगुणताना? आणि त्यावर अक्षरा सांगते की जेव्हा आपण जेजुरीला जात होतो तेव्हा नाही का तुम्ही गाडीमध्ये गाणं गात होता. त्यावर अधिपती म्हणतो की ते आम्ही उगाच तुम्हाला चिडवायला. तर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण मग आपण जेव्हा जंगलामधून सायकलवरून घरी येत होतो तेव्हा. आणि ते ऐकून अधिपती तर त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती तुम्ही खरंच त्यावेळी किती एन्जॉय करत होता, तुम्हाला गाणं गायला किती छान वाटत होतं. त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई तुमचं खरं आहे, पण हे गाणं वगैरे शिकणं आम्हाला नाही जमणार. आधीच आमच्या पाठीमागे खूप जबाबदाऱ्या आहेत, फॅक्टरीचं काम आहे, मग आता गाण्यासाठी कुठून वेळ काढायचा? मात्र अक्षरा काही तिचा हट्ट सोडत नाही. ती अधिपतीला म्हणत असते की जसं तुम्ही इंग्रजी शिकलात तसंच गाणंसुद्धा नक्की शिकाल, माझी खात्री आहे. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की सकाळी चारुहास सरसुद्धा हेच बोलत होते. आणि मग तो अक्षराला विचारतो सुद्धा की तुम्हाला काय आमच्या परमपूज्य पिताश्रींनी सांगितलं आहे का? कारण ते सुद्धा सकाळी असंच काहीतरी बोलत होते. त्यावर अक्षरा म्हणते की त्यांनी सांगायची काय गरज आहे, मला काही कळत नाही का? आणि खरं तर ते मला बोलले, मात्र मलासुद्धा असं जाणवलं आहे की तुम्ही खरंच खूप छान गाणं गाता, तुमच्या गळ्यात सूर आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे हट्ट करते. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. आणि मग शेवटी अक्षरा म्हणते की अधिपती तुम्हीच मला म्हणाला होतात ना की तुम्हाला जे हवं ते मागा, मी काही द्यायला तयार आहे, मग आता मला हेच हवंय. आणि अक्षरा असं बोलल्यामुळे मग अधिपतीला काय करावं ते सुचत नाही. तो म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही आता आम्हाला खिंडीत पकडू नका, आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी मागा असं सांगितलं होतं. तर अक्षरा म्हणते मग हे सुद्धा मी माझ्यासाठी मागत आहे, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही गाणं शिकावं. मात्र अधिपती नकार देत म्हणतो की नाही, हे आईसाहेबांना अजिबात आवडणार नाही, तुम्ही प्लीज हा हट्ट करू नका.
तर दुसरीकडे चंची एकटीच तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की मावशीने सुद्धा ती माहिती काढायची जबाबदारी त्या म्हातारीवर का सोपवली आहे मला कळत नाही. आता ती म्हातारी कधी माहिती काढेल आणि कधी मावशीला सांगेल, त्यापेक्षा मीच काहीतरी करायला हवं. मात्र त्यानंतर तिला अशीही भीती वाटते की जर मी यावेळी तोंडावर पडले तर मावशी तर माझी राख रांगोळीच करेल. आणि मग त्यानंतर ती असा विचार करते की मी मास्तरीन बाईवर नीट लक्ष ठेवते आणि जर मला काही नवीन खबर मिळाली तर मी मावशीला जाऊन सांगते, म्हणजे ती माझ्यावर खुश होईल. तर दुसरीकडे अक्षरा अजूनही अधिपतीकडे हट्ट करतच असते. मात्र अधिपती तिला नकार देत म्हणत असतो की मास्तरीनबाई हे खरंच शक्य नाही आहे, तुम्ही समजून घ्या. आणि त्याच वेळी चंची त्या ठिकाणी येत बाहेरून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि त्यांच्या बोलण्यातून तिच्या लक्षात येतं की अक्षरा अधिपतीला गाणं शिका म्हणून हट्ट करत आहे. मात्र अधिपती आईसाहेबांना आवडणार नाही म्हणून नकार देत आहे. तर इकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की तुमच्या आईसाहेबांचं तुमच्यावर प्रेम आहे ना, मग त्या का नाही म्हणतील, त्या नक्कीच हो म्हणतील, मला खात्री आहे, आपण एकदा त्यांना विचारून तर बघूयात. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही मास्तरीनबाई, आम्हाला माहिती आहे आईसाहेबांना हे नाही आवडणार आणि आपण जर त्यांना विचारायला गेलो तर त्या उगाच दुखावल्या जातील, त्यापेक्षा कशाला हे सगळं करायचं आहे. मात्र अक्षरा काही हट्ट सोडत नाही आणि त्यामुळे अधिपती वैतागून म्हणतो की मास्तरीनबाई आता आपल्यामध्ये भांडण होईल. मात्र अक्षरा म्हणते की चालेल, भांडण झालं तरी चालेल, पण मी आता गप्प बसणार नाही, माझी इच्छा आहे की तुम्ही गाणं शिकावं. मात्र अधिपती काही ऐकत नाही आणि मग तो झोपी जातो. तर दुसरीकडे भुवनेश्वरीला सतत चारुहास सरांचं बोलणं आठवतं आणि मग त्यानंतर त्यांनी मागितलेली माफीसुद्धा आठवते. ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना चंची त्या ठिकाणी येते. भुवनेश्वरी तिला विचारते की इतक्या रात्री तू इथे काय करते. त्यावर चंची म्हणते की मावशी मी तुझ्यासाठी एक खबर आणली आहे. आणि मग तिने अक्षरा अधिपतीचं जे बोलणं ऐकलेलं असतं ते सगळं ती भुवनेश्वरीला सांगत म्हणते की मास्तरीनबाई अधिपतींना म्हणत होती की आपण भुवनेश्वरी मॅडमचीच परीक्षा घेऊ, बघूयात त्या तुम्हाला गाणं शिकण्यासाठी होकार देतात की नकार. अधिपती मात्र नकारच देत होते. ते म्हणत होते की आईसाहेबांना हे आवडणार नाही, पण ती मास्तरीन काही ऐकायला तयारच नव्हती. आणि हे सगळं काही ऐकून भुवनेश्वरीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की बरं झालं तू आधीच पेपर फोडला, ते आता बघतो आम्ही पुढे काय करायचं. आणि मग ती खुश होत चंचीला सोन्याचा एक दागिनासुद्धा देते. त्यामुळे मग चंची खुश होत तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होत असतो. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि मग ती पुन्हा अधिपतीकडे हट्ट करायला सुरुवात करते. मात्र अधिपती तेथून पळूनच जातो आणि मग त्यानंतर तो बाहेर भुवनेश्वरीला भेटतो. तो भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो, तिला मिळालेल्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगतो आणि मग तेथून निघून जातो. तर दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की ताई अधिपतींनी तुला सांगितलं का त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला आहे ते, किंवा त्या गाण्याबद्दल. मात्र भुवनेश्वरी नाराज होत नाही म्हणते आणि मग त्यानंतर दुर्गी तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला विचारत असतात की तू अधिपतीसोबत बोलली का. त्यावर अक्षरा सांगते हो बाबा, मात्र ते नाही म्हणत आहेत कारण त्यांना भुवनेश्वरी मॅडमची भीती वाटते. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की मला वाटलंच होतं. मात्र अक्षरा म्हणते की बाबा आपण आत्तापर्यंत वाट बघितली ना, मग अजून थोडे दिवस वाट बघू, माझी खात्री आहे अधिपती गाणं शिकायला नक्कीच तयार होतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.